हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरवसे. तर आज मी बनवणार आहे घरातलाच ब्लॉग. तर ब्लॉग कंटिन्यू करण्याआधी आमच्या इकडचं सकाळचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे. 11 वाजलेत, वाटत नाही तर 11 वाजलेले आहे. किती छान आणि असं मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, वारं तर सुंदर सुटलेलं आहे. आभाळ बघा कसं दिसते. असं वाटतं आता मोठा पाऊस पडेल. वातावरण खूप सुंदर दिसतंय, खूप. चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. मी चहा नाश्त्यामध्ये उपीट बनवलं होतं. आज मुलीला शाळेला सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांतच चालू आहे. तर मग काय आज डब्बा वगैरे काय द्यायचा नव्हता. म्हटलं करावा निवांत आता चहा नाश्ता वगैरे सगळं झाल्याच्या नंतरनं. तर ते असं म्हणत 11 कधी वाजले ते कळलं नाही. मग आता मी कांद्याची पात बनवणार आहे ना, ती माझ्या पद्धतीने खूप छान होते. तर त्यासाठी मी असं कांद्याची पात चिरून ठेवली, धुवून वगैरे मस्त. एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे. तर रेसिपी कंटिन्यू बघा, खूप छान करते. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा. कढई गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. मी अंदाजे टाकलेलं आहे. तेल असं छान गरम होऊ द्यायचं. टाकायचं. मी एक मोठा गड्डा घेतलेला आहे. मग आपली 5 ते 5 मिनिट. नंतर ना त्याच्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आहे. मुगाच्या डाळीने भाजी खूप छान होते. नंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपलं घरचं काळं तिखट टाकायचं. ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून करायचं एकदम छान असं, जेणेकरून सगळ्या पातीला ते आपलं लाल तिखट किंवा काळं तिखट असेल ते लागलं जाईल. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि पालेभाज्या कधीच वाफेवर म्हणजे असं झाकून शिजवायच्या नाहीत, कारण ते काळ्या पडतात. हे अशाच शिजवायच्या. मी तर कधीच झाकण ठेवून शिजवत नाही, कारण ते हिरव्या दिसत नाही, अशा काळपट दिसतात परत ते शिजल्याच्या नंतर. हिला आपण 5 मिनिटे ठेवू. नंतर ना शेंगदाण्याचं कूट टाकू. आता आपली कांद्याची पात शिजली आहे चांगली, तर याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकू. शेंगाचं कूट टाकू. चवीपुरतं मीठ टाकायचं. पात झालेले आहे बघा किती छान. नक्की रेसिपी ट्राय करा, इतकी सुंदर लागते ना ज्वारीची भाकरी सोबत. चपाती सोबत एवढी खास नाही लागत, पण ज्वारीची भाकरी सोबत खूप छान लागते. भाजी झाल्यानंतर मी इथं भाकरी करायला घेतल्या होत्या. काय माहिती काय झालंय, माझं व्हिडिओ करायला लागलं की माझी भाकरच फुगत नाही, आणि विदाऊट व्हिडिओचं असलं की माझी भाकर व्यवस्थित फुगते. असं व्हिडिओमध्ये का फुगत नाही काय कळतच नाही तिचं, पण ते जाऊ द्या. तर इथं मस्त आम्ही ज्वारीच्या गरम गरम भाकरी करायला घेतल्या होत्या. कांद्याची पात तर आपली झालेली होती. मग आता भाकरी करायला घेतल्या होत्या. तर आता माझी छोटी बहीण आली होती, ती रत्नागिरीला राहते, तलाठी आहे ती. तर ती सानूसोबत खेळत होती बघा कशी. स्वयंपाक बनवून झालेला आहे. तर मी बनवलेले आहे कांद्याची पात, मस्त असं गरम गरम ज्वारीच्या भाकरी, आणि इथं दूध तापत ठेवले आणि सानूसाठी खिचडी लावलेली आहे. तर आता किचन वाटा वगैरे सगळं आवरायचं आहे. किचन वाट्याचं वरती असा पसारा झालेला आहे. 12 साडे 12 झालेत. घरातले कामं, किचन वाटा वगैरे आवरायचंय. आवरून नंतर भेटते तुम्हाला.
तोपर्यंत इथं आमचा सोफा बनवून आलेला होता. आम्ही 8 दिवस आधी ऑर्डर दिलेली होती. म्हणजे आमच्या घरामध्ये जसा ॲडजस्ट होईल तसा सोफा बनवायला सांगितला होता या भैयाला. हे इथं पुण्यातच राहतात. इथं पुण्यात त्यांचा कारखाना आहे. जर कोणाला पाहिजे नसेल तर नक्की कमेंट करा. कारण हे घरी येऊन जसं तुम्हाला मेजरमेंट घेऊन जसा तुम्हाला सोफा पाहिजे तसा सोफा बनवून देतात ते. जसं तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार असतं बनवून देतात ते व्यवस्थित. तसं आमचा हॉल छोटा असल्यामुळं आम्हाला असं रेडीमेड सोफा घेणं म्हणजे नाही का जागा पुरत नव्हती, काय नव्हती. त्याच्यामुळं आम्ही त्याला बोलवलं होतं. तर त्यांनी 6 दिवसच झाले होते. त्यांनी आमचं हॉलचं सोफ्याचं मेजरमेंट घेऊन गेला होता आणि त्यांनी असा छान असा सोफा बनवून दिलेला आहे, एकदम छान. आता तो त्याच्यावरचं कॅरी बॅग काढतो नंतर तुम्हाला दाखवते. कोणाला बनवायचं असेल तर नक्की सांगा. याचं कारखाना मांजरीला आहे. त्याने असं स्टोरेज पण बनवून दिला होता आम्हाला की काय सामान वगैरे ठेवायला लागेल तर. आणि अशा 4 पिलो बनवून दिल्या होत्या. आणि हा सोफा आम्हाला 26,000 रुपयाला बसलेला आहे. तर याचं क्वालिटी वगैरे खूप सुंदर आहे. जसा तुम्हाला पाहिजे जसा तो म्हणाल तसा तो भैया करून देतो. त्याच्यामुळं कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही बघा आमची सानू टिपोयवरती बसलेली होती आणि तो आम्हाला सेट करून देत होता. तर असा काय आमचा नवीन सोफा आहे आणि आमच्या हॉलला असा थोडासा लुक आलेला आहे छान असा. आणि हे स्टोरेजमध्ये सानूला बसत होतं आणि तिने पाहिलं होतं ना ते. माझा फोन कुठे टाकला? चला उतरा खाली आहे का मी बाहेर आपण दोघी येऊ. मी येऊ सर पलीकडे पलीकडे ए सानू हिला उचल उठ. सर पलीकडे मी येऊ. मम्मा मारती. माऊ बारीक नाहीये त्याच्यात बसायला. मम्मा मारती. मम्मा आपण मला आपण मम्मा आप शांत बस. ये चल इकडं. चला आमचे देवच गायब झाले. हो वर पडले. नंतर ना आमच्या इथे ना 8 दिवसाला पियाच्या पाण्याचा टँकर येतो, कॉर्पोरेशनचं पाण्याचं. मग त्यासाठी मी आमच्या इथे ही टाकी बाहेर ठेवलेली होती, ती घासून घेत होते व्यवस्थित अशी. कारण हिला घासून मला तर जवळजवळ महिना झाला होता. आतमधून धुवत होते पण बाहेरून वगैरे व्यवस्थित स्वच्छ घासली नव्हती, म्हणून मी तिला स्वच्छ घासून घेत होते. तोपर्यंत ही सानू जेवायला वगैरे सगळं सोफ्यावरच बसत होती. ती काही खाली बसायलाच तयार नव्हती. आणि तिने सोफ्याचं उद्घाटन पण केलं, त्याच्यावरती जेवण पण सांडलं, पाणी पण सांडलं. पण आता तिला कसं अडवणार. तिला जर खाली बस म्हटलं तर तिला रडायला येत होतं आणि मग तिच्या पोटात 4 घास त्याने तरी जातं ते, म्हणून मी काय तिला एवढंसं बोलले नाही. ती जेवती तर जेवू दे म्हणलं. आणि त्याच्यावरती पण तिने त्याचं काय सांडा लोंडा सगळं करून ठेवलेलं होतं. ती खूप हट्टी आहे सानू आमची, ऐकत नाही काय. नंतर डायरेक्ट व्हिडिओ संध्याकाळी शूट केलेला आहे. ही तर माझी बहीण आणि भाऊजी आले होते, गावावरून आले होते ते. त्याच्यानंतर आम्ही शूट काही संध्याकाळी केलंच नव्हतं. जेवण वगैरे केलं आणि झोपलं. मग हे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ आहे. हा माझ्या मामाच्या मुलीचा नवरा आहे, तो आम्हाला घ्यायला आला होता. म्हणजे माझ्या भाऊजीला आणि ताईला घ्यायला आला होता त्यांच्या घरी. त्यांच्याबरोबर मी पण चालले होते, कारण त्यांच्या घरी ती म्हणली तू पण चल, मी एकटी जात नाही म्हणली होती. मग तिच्यासोबत मी चालले होते. आणि हे काही इथंच देवाच्या उरुळीमध्ये राहतात. मग ते आले होते आम्हाला घ्यायला. मग आम्ही तिच्या घरी गेलो आणि नंतर संध्याकाळी यायला उशीर झाल्यामुळे तेव्हा पण संध्याकाळचं काही घेतलं नाही. नंतर माझ्या बहिणीला साडी घेण्यासाठी आम्ही दोघीजणी चाललो होतो. आणि भाऊजीला काय हडपसरला वगैरे जायचं होतं, त्याच्यामुळे ते पण आमच्यासोबत आले होते. ते काय तिथून उतरून जाणार होते, पण आम्ही दोघीजणी आणि माझा छोटा भाऊ आम्हाला घेऊन चालला होता मंतरवाडी चौकात. मग आम्ही दोघीजणी तिथं गेलो, साड्या वगैरे घेतल्या, पण शूट घेतलं नाही कारण घरी येऊन पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवायचा होता. मग इथं मी डाळ वगैरे शिजवली होती, वाटण पण वाटलं होतं. म्हणलं आता पटापटा खूप उशीर झालात. आणि इथले माझी केशवनगरची पण बहीण येणार होती जेवायला वगैरे. म्हणलं ती जेवण करून लगेच माघारी जाणार होती, त्याच्यामुळे म्हणलं आता पटापटा बनवून घेतलं. आणि मग बहिणीला सांगितलं की तू थोडंसं पुरण वाटून वगैरे दे. मग ती पुरण वाटून बसली होती. तोपर्यंत सानू तिच्या पुढं जाऊन बसली. सानूला गोड खायला खूप आवडतं, मग ती तिच्यापाशी जाऊन पुरण खात होती. आणि नंतर नाही तिने असं सगळं मला पुरण वगैरे वाटून दिलं. मग मी भजी वगैरे तळली. मग तिला चहा आणि भजी खवटली होती. मग मला म्हणली भजी दे मला प्लेटात, मी चहा आणि भजी खाते म्हणून. 6 वाजता माझी केशवनगरची बहीण जेवायला बसलेली होती. डायरेक्टली तिला जायचं होतं माघारी म्हणून. नाही
मग इथं मी माझ्या बहिणीला आणि मला घेतलेली साडी दाखवत होते. ही मी तिला घेतलेली साडी आहे आणि तिचं इच्छा होती की मी तिला पांघरून वगैरे दाखवावी, त्याच्यामुळं मी ही साडी तिला अशी व्यवस्थित दाखवत होते, कशी दिसते कशी नाही बघ म्हणून. आणि ती अंगावरती टाकल्यावर खूप सुंदर दिसत होती. असा दिसताना कलर असं वाटायचं की खूप असं डार्क कलर घेतला आहे वगैरे, पण ही अशी अंगावरती टाकून घेतल्यावरती खूप छान वाटत होते. आणि मी दोन्ही साड्या मीच अंगावर टाकून बघितल्या होत्या. तिने काय पाहिली नव्हती, पण ती मला म्हणली तुला छान दिसते, म्हणलं मला पण छान दिसेल म्हणून तिने ही साडी घेतली. आणि दुकानात पण वेअर मीच केली होती, तिने काही केली नव्हती. नंतर ना ही साडी मी घेतली होती तिला, आणि ही साडी तिने मला घेतलेली आहे. तर हा ब्लॅक कलर आहे. अशा ब्लॅक कलरच्या साड्या माझ्याकडे 4 ते 5 झाल्यात, पण ब्लॅक कलरची साडी दिसली की मला काही राहत नाही आणि मी ती घेते. मग तिने ही साडी मला घेतलेली आहे. तर ही अशा प्रकारे आहे. तर साडी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा, कशी आहे साडी वगैरे, छान आहे का नाही. आणि ती मी पांघरून पाहत होते, त्याच्यामध्ये मध्ये सानू होतीच पाठीमागं, तिने पदर धरला होता, त्याच्यामुळे तो काय पदर पुढे येत नव्हता. मग नंतर बघितलं तर ती काय सानूने धरला होता पदर. ही अशी ब्लॅक कलरची साडी आहे. कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो. 3 टप्प्यामध्ये जेवण झालं. एकदा माझे वडील भाऊजी जेवले, नंतर आम्ही 4 जण जेवायला बसलो होतो. कारण माझे मिस्टर उशीर आले होते म्हणून आम्ही 9:30-10ला जेवायला बसलेलो होतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.